आई, हे काय चाललंय? माझ्या राजला अजून किती परीक्षा द्यावी लागणार आहे? काय काय पाहावं लागणार आहे त्याला? आता कुठे त्याच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललं होतं आणि असं का होतंय? आई, तूच मला संकेत दिला होतास ना की राज आणि कावेरीचं लग्न होईल म्हणून. मग त्यांचं लग्न होण्यामध्ये अशी रोज नवीन नवीन विघ्न का उभी राहताय? आई, फक्त तुझाच आधार आहे. राज आणि कावेरीच्या मागे तू ठामपणे उभी राहा, मला मार्ग दाखव. आणि जो कोणी माझ्या मुलाला या सगळ्यात गोवण्याचा प्रयत्न करतोय ना, लवकरात लवकर त्याचा खरा चेहरा माझ्या समोर. काय मग हवालदार साहेब, कुठे राहिला? हा बोला सुदर्शन साहेब. मग कुठवर आले प्रगती? तुम्ही म्हणाला होता की राजच्या विरोधात वॉरंट निघणार आहे म्हणून. अजून का नाही निघालं वॉरंट? वॉरंट पण हरवला की काय? त्याने राजला अटक होणार की नाही? होणार, अरेस्ट होणार. काल जरा उशीर झालाय, पण आज निघाला अटक वॉरंट. साहेब आले ना की आम्ही राजवर्धन मोहितेला अटक करायला लगेच निघू. पण तुम्ही कोणाला बोलू नका, नाहीतर मीडियात बातमी होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कशाला कुणाला सांगतोय? हा, पण तुम्ही मात्र त्याला अटक केल्यावर मी बातमी वाजवणार. अटक वॉरंट निघाले. चला, म्हणजे आज कुठल्याही क्षणी राजवर्धनला अटक होणार. आई, राज, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. अरे कशी काळजी नको करू? माझा मुलगा जो बेदरकारपणे वागत होता, कोणाची पर्वा करत नव्हता, आज इतकी छान माझी काळजी घेतोय, इतका चांगला वागतोय. कावेरीच्या साथीने नव्या आयुष्याची सुरुवात करतोय आणि त्यात हे सगळं असं घडावं, नाही का काळजी वाटणार मला? आई, तू नको घाबरूस. तुला वाटतंय तसं काही होणार नाही. डोंट वरी. मी काय म्हणते राज, तू कावेरीचे ताते आले ना की त्यांना लगेच गेस्ट हाऊस मध्ये घेऊन जा आणि त्यांना तिथेच ठेव थांबवून. म्हणजे कसं होईल, पोलीस येऊन जातील ना, ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. हो, चालेल. आणि सुदर्शन, कावेरीचे तात्या येणार आहेत आपल्याशी लग्नाची बोलणी करायला, तर गेस्ट हाऊस झाडून पुसून स्वच्छ केलेलं आहे ना? हो, अगदी व्यवस्थित आहे. आणि आपल्याकडे काय पाहुणे सतत येतच असतात ना, त्यामुळे साफसफाई होतच असते त्याची. काय? तात्या, तात्या, कशी आहेस बाय? नमस्कार. या ना, या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कळवायचं ना येणार होतात ते, मग गाडी पाठवली असती तुमच्यासाठी. ओ नाही, नको. कारण एकदा जर का गाडीची सवय झाली ना,
तर बसने प्रवास करणं झेपणार नाही मला, त्यामुळे नकोच ते. बाय. मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंय. चालेल तात्या, आपण गेस्ट हाऊस मध्ये बसून बोलूया. नाही, नको. मला इथे यांच्या समोरच बोलायचंय. काय झालंय? बाय, मला सांग, इथे काही घोळ झालाय का?